बऱ्याचशा आजारांवर गुणकारी आज आपण सुक्या चटणीचा एक नवीन प्रकार बघतोय। अशी चटणी तुम्ही एकदाच करून ठेवली की अगदी महिनाभर व्यवस्थित राहते। अगदीच घरगुती साहित्यात तुम्ही ही चटणी तयार करू शकता। आता ही सगळी जिन्नस आपल्या शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक आहे, तुम्हाला तर माहीतच असेल, पण असं हे खाल्लं जात नाही। चटणी करून ठेवली की आपसूक ही सगळी जिन्नस आपल्या पोटात जातात। तोंडी लावून खाऊ शकता। सुकी चटणी, रस्सा भाज्यांमध्ये सुद्धा तुम्ही ही चटणी वापरू शकता। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे। तुम्ही कढईमध्ये करू शकता, लोखंडी भांड्यांमध्ये करू शकता, आणखीन जास्त पौष्टिक होईल। दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असलेला हा नाश्त्याच्या चमचाने आपण घेतलेली सगळी जिन्नस मोजून घेणार आहोत। बऱ्याच जणांना टीस्पून, टेबलस्पून यातला फरक कळत नाही। चमचा आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असतो, मग एकाच चमचाने घेतलेली सगळी जिन्नस आपण मोजून